विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बीएड CET 2023 या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, 100 गुणांचा पेपर भाग 7 आज आपण पाहणार आहोत. यापूर्वी आपण 6 पेपर पब्लिश केले आहेत. विद्यार्थी मित्रों, ते व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर कृपया पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल. विद्यार्थी मित्रों, यामध्ये आपण बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न, आपल्या प्रश्नपत्रिकेप्रमाणे, त्यानंतर सामान्य ज्ञानचे 30 व शिक्षक अभिवृत्ती या घटकाचे 30 प्रश्न पाहणार आहोत. तर चला सुरू करूया व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तर आजच्या प्रश्नावलीमधला प्रश्न क्रमांक 1. पुढील आकृती काळजीपूर्वक पहा व प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून निवडा. विद्यार्थी मित्र, आपल्याला एक आकृती इथे दिली आहे, ज्यामध्ये वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन ह्या बाबी दिल्या आहेत आणि एक प्रश्न विचारला आहे. वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता, म्हणजे सामायिक असणारा अंक कोणता, असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो, 4 हा अंक जो आहे तो आपल्याला वर्तुळात, त्रिकोणामध्ये आणि चौकोनात पाहायला मिळतो. तर ऑप्शनमध्ये ऑप्शन 1 2, 2मध्ये 5, 3, 4 आणि 4, 6. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, जसे साखर बरोबर आहे गोड तसे मीठ कसे. तर विद्यार्थी मित्रो, ही चव आहे सहसंबंध या गटातील प्रश्न. तर मिठाची चव आपल्याला सांगायची आहे. ऑप्शन 1 खारट, 2 तुरट, 3 आंबट, 4 कडवट. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न क्रमांक 3 व 4 साठी सूचना. दिलेल्या आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे आहे. तर विद्यार्थी मित्रो, पाण्यातील प्रतिबिंब 2, 4 आणि 5 हे जे अंक आहेत ते आपल्याला पाण्यात कसे दिसतील हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 4 प्रमाणे ते आपल्याला अंक दिसतील. ऑप्शन 4 हे करेक्ट उत्तर होय. ही आकृती परत आपल्याला अभ्यासायची आहे आणि तिचं पाण्यातील प्रतिबिंब सांगायचे आहे. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 ची आकृती आपण व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तर हे आपलं करेक्ट उत्तर, करेक्ट प्रतिबिंब ठरते. पुढचा प्रश्न, एका रांगेत सोहम डावीकडून 13व्या स्थानावर आहे तर उजवीकडून 8व्या स्थानावर आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये 13व्या स्थानावर म्हणजे 13 अधिक 8व्या स्थानावर म्हणजे 8 आणि दोन्हीकडून स्थान त्याचं जे आहे ते 1 आहे. त्याचं दोन्हीकडून स्थान एक कॉमन स्थान येतं, ते आपल्याला वजा करावं लागेल. म्हणजेच विद्यार्थी मित्रो, येथे 20 विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. ही बाब आपण लक्षात घ्या. किती विद्यार्थी असो त्या विद्यार्थ्यातून सगळ्यांची बेरीज करायची आणि 1 वजा करायचा. त्यानुसार आपलं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 1 21, 2 20, 3 24, 4 19. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालील दिलेल्या घनाकृतीमध्ये एकूण किती घन आहेत. घन मोजायचे विद्यार्थी मित्रो, 1 2 3 4 आणि 5. तर विद्यार्थी मित्रो, इथे 5 घन आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर ही सेम ओळी आहेत, जसे आपण विटा लावलेल्या असतात तसं आहे, त्यामुळे इथेही 5 घन आहेत, इथेही 5 घन आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, येथे सुद्धा 5 घन आहेत. त्यानंतर येथे सुद्धा 5 घन आहेत आणि शेवटच्या लाईनमध्ये म्हणजे तिसरी 3 घन आपल्याला इथं पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, यांची सर्वांची बेरीज करावी लागेल. 5 10 15 20 25 आणि 3 28. तर विद्यार्थी मित्रो, या आकृतीमध्ये एकूण 28 घन आहेत. ऑप्शन 1 24, 2 23, 3 28, 4 13. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा. तर विद्यार्थी मित्रो, आकृतीचा क्रम पाहून आपल्याला आकृती सांगायची आहे. तर ही आकृती काय होत आहे, फिरत आहे. विद्यार्थी मित्रो, हा इथे असणारा जो चौकोन आहे तो इथे खाली आला आहे. त्यानंतर तो इकडच्या साईडला गेला आहे, म्हणजे पुढच्या आकृतीमध्ये तो वरच्या साईडला येईल व त्याचा जो क्रम आहे तो क्रम बिलकुल तसाच राहील. म्हणजे क्रम कोणता,
तर इथं चौकोन आहे, चौकोनानंतर वर्तुळ, वर्तुळानंतर त्रिकोण आणि त्रिकोणानंतर स्टार. हा क्रम बदलणार नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. तर आपली येणारी आकृती जी आहे विद्यार्थी मित्रो, ती आपल्याला आकृती क्रमांक 3 पाहायला मिळते. पुढचा प्रश्न, दिलेल्या आकृतीचे अचूक प्रतिबिंब असणारी आकृती शोधा. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला त्याचं आरशातील प्रतिबिंब शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो, सर्व आकृत्या व्यवस्थित पाहिल्यानंतर ऑप्शन 2 हे आपलं करेक्ट उत्तर ठरतं. पुढचा प्रश्न, तंतोतंत आकृती ओळखा. विद्यार्थी मित्रो, सारखी दिसणारी आपल्याला आकृती ओळखायची आहे. ही प्रश्न आकृती आहे आणि 4 पर्याय, यातून एकच आकृती त्यासारखी असते, इतर आकृत्या ज्या आहेत त्या वेगळ्या असतात. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 2 ही आपली तंतोतंत जुळणारी आकृती ठरते. तर विद्यार्थी मित्रो, ह्या आकृतीमध्ये ही आपण चिमणी समजूया. चिमणीचे तोंड खाली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रो, दुसरा जो बदल आहे या इतर आकृत्या तपासून आपण तो पाहू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला चौकोन मोजायचे आहेत. तर वरून बाहेरचा हा चौकोन 1, त्यानंतर मधला 2, त्यानंतर तिसरा चौकोन 3. तर विद्यार्थी मित्रो, त्याच्या अंतर्गत असणारे जे चौकोन आहेत ते म्हणजेच 4, 5, 6 आणि 7. त्यानंतर आतमध्ये सुद्धा आपल्याला चौकोन पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो, 1, 2, 3 आणि 4. हे 7 आणि 4 11. तर विद्यार्थी मित्रो, एकूण 11 चौकोन आपल्याला इथे पाहायला मिळतात. ऑप्शन 1 8, 2 9, 3 11 आणि 4 12. विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 3 11 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, आपल्याला एक व्हेन आकृती दिलेली आहे. या व्हेन आकृतीमध्ये त्रिकोणात डॉक्टर दाखवले आहेत, वर्तुळात शेतकरी, तर षटकोनात लेखक आणि चौकोनात सुतार. तर विद्यार्थी मित्रो, खाली आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, शेती करणारे सुतार कोणत्या अक्षराने दाखवले आहेत. तर आपल्याला सुतार आणि शेतकरी हे कोणत्या आकृतीने दाखवले ते पाहावं लागेल. तर विद्यार्थी मित्रो, वर्तुळात शेतकरी आहेत, तर सुतार जे आहेत ते चौकोनात, म्हणजे चौकोन आणि वर्तुळ एकत्र करणारे जे घटक आहेत तर ते शेतकऱ्यासाठी आलेले अक्षर होय. तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही पाहू शकता इथं वर्तुळ आणि चौकोन यामध्ये I, G, F, E हे जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रो, तर हे अक्षर आपल्याला शेतकरी आणि वर्तुळ ह्या बाबी दर्शवतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, फक्त लेखन करणारे डॉक्टर कोणत्या अक्षराने दाखवले आहेत. तर विद्यार्थी मित्रो, डॉक्टर त्रिकोणामध्ये दाखवले आहेत, तर लेखक षटकोनामध्ये, म्हणजे षटकोन आणि त्रिकोण जोडणारे जे अक्षर आहेत तिथे आपल्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तर विद्यार्थी मित्रो, षटकोन आणि त्रिकोण यांना जोडणारे एकच अक्षर आपल्याला इथे दिसते, ते म्हणजे के. म्हणजे फक्त लेखन करणारे डॉक्टर जे आहेत ते आपल्याला के अक्षराने दाखवलेले पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 के, 2 ए, 3 एम, 4 कोणतेही नाही. तर विद्यार्थी मित्रो, ऑप्शन 1 के आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरू म्हटले, शेकरूला साळींदर म्हटले, साळींदरला सांबर म्हटले, तर सांबराला अस्वल म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता. विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे, हे आपणास माहीत आहे. तर या वाक्यानुसार महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता असा हा प्रश्न आहे, म्हणजेच शेकरू हे आपलं कदापि उत्तर असणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रो, शेकरूला काय म्हटले ते आपलं उत्तर असणार आहे. शेकरूला साळींदर असे म्हटले, तर विद्यार्थी मित्रो, साळींदर हे आपलं उत्तर असणार आहे. 1 शेकरू, 2 सांबर, 3 ससा, 4 साळींदर. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहीत आहे वरची दिशा नॉर्थ आहे, त्यानंतर उजवीकडची दिशा ईस्ट आहे म्हणजेच पूर्व, डावीकडची दिशा वेस्ट आहे आणि खाली साऊथ म्हणजे दक्षिण. तर विद्यार्थी मित्रो, तो पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, म्हणजे त्याची जी बॅक आहे, बॅकसाठी आपण बी गृहीत धरू, तर ती ईस्टकडे आहे. तो त्याच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा फिरला तर त्याची डावी बाजू विद्यार्थी मित्रो
वरचा त्याचा हात जो आहे तो डावा आहे, खालच्या साईडचा हात त्याचा उजवा असणार आहे. तर तो 2 वेळेस फिरला. एकदा जर फिरला तो तर नॉर्थ साईडला त्याचं काय होईल विद्यार्थी मित्र, तोंड होईल. त्यानंतर परत जर फिरला तो तर वेस्ट साईडला त्याचं काय होईल, तोंड होईल. तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर विद्यार्थी मित्र ते ईस्टच्या ऑपोजिटला वेस्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल. तर वेस्ट म्हणजेच पश्चिम. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्र जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे, म्हणजे ऑलरेडी त्याचं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे आहे. तर तो पश्चिमेकडून दोनदा डावीकडे वळाल्यानंतर त्याचं जे तोंड आहे ते आपल्याला वेस्टऐवजी ईस्ट म्हणजेच पूर्व दिशेला गेलेलं पाहायला मिळेल. तर ऑप्शन 1 पश्चिम, 2 दक्षिण, 3 पूर्व, 4 उत्तर. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 आपलं उत्तर पूर्व असणार आहे. ही बाब आपण लक्षात घ्या. पुढचा प्रश्न, आपल्याला तंतोतंत आकृती ओळखायची विद्यार्थी मित्र, आयडेंटिकल फिगर्स. तर प्रश्न आकृतीसारखी जी आकृती आहे विद्यार्थी मित्र, तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, प्रश्नाकृती आपल्याला दिलेली आहे, त्याची आपल्याला आयडेंटिकल फिगर शोधायची आहे, सापडायची आहे. तर विद्यार्थी मित्र आयडेंटिकल फिगर जी आहे ऑप्शन 2 आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्र आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब सांगायचे आहेत. तर आपणास माहीत आहे इथे काही अक्षरे दिली आहेत, ते म्हणजेच कॅपिटल M, P, W आणि A. तर विद्यार्थी मित्र पाण्यातील प्रतिबिंबामध्ये अक्षरं जे आहेत ते व्हर्टिकल डायरेक्शनने काय होत असतात, अपवर्ड होतात, म्हणजे उलटे होतात. तर ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. तुम्ही पाहू शकता हे सगळे जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्र आपण जर उलटे केले तर पाण्यात आपल्याला ते अशाप्रमाणे म्हणजेच ऑप्शन 1 प्रमाणे दिसतील. त्यानंतर पुढचा प्रश्न, आपल्याला एक पक्षी दिलेला आहे, तो जर उलटा केला म्हणजे पाण्यामध्ये उलटा केला, त्याचं प्रतिबिंब आपल्याला शोधायचं म्हटलं तर ऑप्शन 3 प्रमाणे ते आपल्याला दिसेल. व्हिडिओ पॉज करून आपण ते पाहू शकता. त्यानंतरचा प्रश्न विद्यार्थी मित्र, 13, 16, 20, 24, 25 डॅश 36, 42. तर विद्यार्थी मित्र आपल्याला इथे संख्यामाला दिलेली आहे, गहाळ संख्या शोधा असा आपल्याला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्र हे 13 आणि 16 ह्यामध्ये असणारा फरक पाहायचा आहे. त्यानंतर ह्या दोघांमध्ये काय संबंध आहे, त्यानंतर येणारा संबंध काय आहे, हा जर संबंध आपण पाहिला तर विद्यार्थी मित्र आपल्याला आपले उत्तर मिळते. म्हणजे 13 अधिक 3 बरोबर काय आहे 16, म्हणजे पहिली जोडी. त्यानंतर दुसऱ्या जोडीमध्ये काय झालं, 20 अधिक 4 जर आपण केलं तर विद्यार्थी मित्र ते 24 आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे +4 झालेलं आहे. त्यानंतर पुढच्या जोडीमध्ये विद्यार्थी मित्र काय होईल, +5 होईल. 5 केल्यानंतर 25 + 5 जर केलं तर ते 30 आपल्याला मिळेल. आणि पुढच्या जोडीमध्ये प्लस विद्यार्थी मित्र अजून एक होईल, म्हणजे +6. तर 30 अधिक 6 36. तर आपल्याला पडताळी करता येतो. तर विद्यार्थी मित्र ऑप्शनमध्ये आपल्याला 30 ही संख्या कुठे आहे, कारण 25 + 5 असं आपलं काय आहे गणित आहे, तर ते 30 येईल. तर येणारं उत्तर 30 असेल तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याला शोधावं लागेल. 1 29, 2 30, 3 35, 4 48. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, दिलेल्या प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिबिंब आपल्याला शोधायचं आहे. तर विद्यार्थी मित्र आकृती व्यवस्थित निहाळायची. ऑप्शन 4 प्रमाणे आपल्याला तिचं उत्तर पाहायला मिळेल. पुढचा प्रश्न, खालील अक्षरमालेतील येणारे पुढचे अक्षर कोणते असेल. तर विद्यार्थी मित्र एक अक्षरमाला दिलेली आपल्याला त्यांनी ABCD डॅश, त्यानंतर FGHIJ, त्यानंतर KLMNO, त्यानंतर PQRST. तर विद्यार्थी मित्र ही सिरीज आहे जी आपल्या परिचयाची आहे, लेटर सिरीज. तर विद्यार्थी मित्र इथलं गहाळ अक्षर एकच आपल्याला पाहायला मिळते, जे क्रमवार अक्षर E इथे नाही आहे. ऑप्शन A 2, C 3, E 4, B. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 E करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, 1 ते 100 संख्या लिहिताना आपणास 2 किती वेळा लिहावं लागेल, आपणास 0 किती वेळा लिहावं लागेल. विद्यार्थी मित्र शून्याची आपल्याला संख्या सांगायची, 0 किती वेळेस आपण लिहू. 1 10 वेळेस, 2 15 वेळेस, 3 11 वेळेस, 4 30 वेळेस. विद्यार्थी मित्र आपल्याला 0 हा 11 वेळेस लिहावा लागेल. तर आपल्याला माहिती आहे 1 ते 91 यामध्ये आपल्याला तो
म्हणजे 1 ते 90मध्ये 10 वेळेस आपल्याला तो लिहावा लागेल आणि 100वरती 2 शून्य असल्यामुळे विद्यार्थी मित्र एक संख्या त्याची काय होईल आपल्याला वाढलेली पाहायला मिळेल, म्हणजेच ती काय होईल तर 11 होईल. म्हणजे 1 ते 90पर्यंत 9 वेळेस आपण शून्य लिहू आणि 100मध्ये आपल्याला तो 2 वेळेस लिहावा लागेल, म्हणजे 11 वेळेस आपल्याला शून्य लिहावा लागतो. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो 21वा, पाणी जर H2 असेल तर मीठ काय असेल, म्हणजे त्याचं रासायनिक सूत्र आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रो. 1 KCl, 2 NaOH, 3 NaCl, 4 HCl. तर विद्यार्थी मित्रो कॉमन साल्ट ज्याला आपण मीठ असं म्हणतो तर ते NaCl हे होय. पुढचा प्रश्न आपल्याला दिलेली आकृती पूर्ण करायची विद्यार्थी मित्रो. या आकृतीचा एक तुकडा कापण्यात आलेला आहे, तर तो तुकडा कोणता असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 हा तो तुकडा असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्नाकृतीत लपलेला भाग पर्यायामधून आपल्याला निवडायचा आहे. तर विद्यार्थी मित्रो ही आकृती निहाळायची आहे. ह्याचा भाग आपल्याला इकडे कुठे पर्यायामध्ये शोधता येतो, पाहता येतो ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 याप्रमाणे आपल्याला लपलेला दडलेला भाग पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, आपल्याला वेगळी आकृती निवडायची विद्यार्थी मित्रो. त्यामध्ये सर्व आकृत्या आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आकृती क्रमांक 3 ही जी आहे तर विद्यार्थी मित्रो आपल्याला त्याच्या कानाचा जो भाग आहे ज्याला आपण कर्णफुले असं म्हणतो, तर तो आपल्याला इथे अशा प्रकारे पाहायला मिळतो आणि बाकीच्या सर्व आकृत्यामध्ये तो गोल आहे. तर आकृती क्रमांक 3 आपलं उत्तर होय, वेगळी आकृती होय. पुढचा प्रश्न, सहसंबंध या घटकातून. तर विद्यार्थी मित्रो इथं एक फुलपाखरू आपल्याला दाखवले आहे, त्याला फिरवण्यात आलं आहे, म्हणजे ते अशा प्रकारे फिरलं आहे तर ते असं होईल. तर विद्यार्थी मित्रो हे फुलपाखरू कसं होईल असा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रो तो आपल्याला आकृती 3 प्रमाणे झालेला पाहायला मिळेल. कारण पहिलं फुलपाखरू जर इकडे वळलं असेल तर हे सुद्धा फुलपाखरू इकडेच वळेल, हे लक्षात घ्या. तर आकृती 3 आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, खाली आकृती पूर्ण करण्यासाठी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. परत इथं काय येईल हे सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रो आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण केलं असता आपल्याला 1 नंबरचा जो पर्याय आहे तर तो त्या आकृतीचा तुटलेला भाग पाहायला मिळतो. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न, तंतोतंत जुळणारी आकृती. तर यासारखी आकृती कोणती आपल्याला ती शोधायची आहे. सर्व आकृत्या पाहिल्यानंतर ऑप्शन 2ची आकृती विद्यार्थी मित्रो आपलं उत्तर ठरते. त्यानंतर विद्यार्थी मित्रो दोन्ही प्रश्नासाठी एकच सूचना होती कॉमन. तर आपल्याला खालील प्रश्न, या प्रश्नासाठी आपल्याला काय करायचं आहे, तंतोतंत आकृती शोधायची आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 ही आपल्याला तंतोतंत आकृती पाहायला मिळते. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, दिलेल्या आकृतीमधील वर्तुळाची संख्या मोजा. तर विद्यार्थी मित्रो आपल्याला वर्तुळांची संख्या मोजायची, तर ती आपण कुठूनही सुरू करू शकता. तर 1 2 3 4 5 6. तर विद्यार्थी मित्रो बाहेरून 6 वर्तुळ आपल्याला दिसत आहेत, आतून 1 2 3 4 5 6, म्हणजे आतही 6 वर्तुळ आहेत आणि मध्यभागी परत एक वर्तुळ आहे विद्यार्थी मित्रो. म्हणजे 6 अधिक 6 12 अधिक 13. तर एकूण आपल्याला इथे 13 वर्तुळे स्क्रीनवरती दिसत आहेत, आपल्यासमोर दिसत आहेत. तर विद्यार्थी मित्रो 13 हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, विद्यार्थी मित्रो दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकळे आपल्याला मोजायचे आहेत. तर आपल्याला एक आकृती दिली, आपण इथे पाहू शकता 1 2 व 3 ठोकळे आपल्याला पाहायला मिळत आहेत. परत विद्यार्थी मित्रो येथे 3 म्हणजे 6, येथे 3 9. त्यानंतर विद्यार्थी मित्रो येथे 3 व येथे 3, हे 3 अधिक 3. त्यानंतर परत येथे 3 आहेत व वरती एकच ठोकळा आहे. तर विद्यार्थी मित्रो 3 6 9 12 15 18 आणि 19. उत्तरामध्ये आपल्याला 19 ही संख्या शोधावी लागेल. तर ऑप्शन 1 7 2 19 3 16 4 22. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 19 हे आपलं करेक्ट उत्तर होय.
विद्यार्थी मित्रो, काही अक्षरे आपल्याला दिलेले आहेत सहसंबंध गटातून हा प्रश्न. तर दोन अक्षरं सारखे आहेत, नंतर दोन अक्षरं सारखेच येतात परंतु ते उलट सुलट होतात. परत तसंच आलेलं आहे विद्यार्थी मित्र सहसंबंधामध्ये. परत दुसरे दोन अक्षरे आलीत म्हणजे ई कॅपिटल ई आलेले आहेत. तर येणारे अक्षर आपल्याला खालील 4 आकृत्यामधून 4 पर्यायामधून कोणत्या अक्षरांची जोडी समोर येईल ते आपल्याला सांगायचं आहे. इथे जर विद्यार्थी मित्र ते अक्षर उलटे झाले असतील तर उलट्या असणाऱ्या अक्षरांची जोडी म्हणजे आपलं उत्तर असणार आहे. तर ते म्हणजेच विद्यार्थी मित्र यल आणि परत यल अशा प्रकारे उलटं झाले आपल्याला पाहायला मिळतं. तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत, त्यांचे विशिष्ट त्यांच्यामध्ये एक संबंध आहे आणि त्याचा एक गट तयार होतो व चौथा पद जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्र, पर्यायामधून शोधायचं आहे, निश्चित करायचं आहे. तर साखर, मीठ, धुण्याचा सोडा आणि येणारा पद कोणता असेल असा हा प्रश्न. तुरटीची पूड, हळद पूड, तेल, वाळू. तर विद्यार्थी मित्र हे सर्व ज्या बाबी आहेत त्या पाण्यामध्ये विरघळणाऱ्या आहेत हे आपणास माहीत आहे. तर तुरटीची पूड ही सुद्धा दिलेल्या पर्यायामधून काय होते, पाण्यात विरघळते. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र, कांदा, लसूण, बटाटे डॅश इथे काय येईल ते सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र, बटाटा ही भाजी आहे तर खालीलपैकी भाजी कोणाची होते हे आपल्याला सांगावं लागेल. ऑप्शन 1 रताळे, 2 मुळा, 3 बीट, 3 आले. तर विद्यार्थी मित्र मुळ्याची आपण भाजी करत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न त्याच गटातून विद्यार्थी मित्र, येणारी आकृती क्रमबद्ध आकृती कोणती असेल 4 नंबरची ते आपल्याला सांगायचं आहे. तर पहिल्या 3 आकृत्या आपल्याला पाहाव्या लागतील. एक पंचकोन, एक चांदणी आपल्याला वर्तुळात दिसत आहे. पंचकोनांची संख्या 2 झाली, चांदण्यांची संख्या पण दुप्पट झाली. त्यानंतर विद्यार्थी मित्र 3 पंचकोन तिसऱ्या आकृतीमध्ये आले. तर 2 पंचकोनाचे तोंड वरच्या दिशेला आहेत तर वरच्या पंचकोनाचं तोंड खालच्या दिशेला आहे आणि चांदण्याची संख्या सेम 3 झालेली आहे. म्हणजे हे 3 हे 3 6. म्हणजेच विद्यार्थी मित्र आता येणाऱ्या आकृतीमध्ये परत काय होईल तर 4 स्टार असणार आहेत आणि 4 पंचकोन, परंतु 2 पंचकोनाचं तोंड वरती असेल आणि वरून येणारा जो इथला पंचकोन आहे विद्यार्थी मित्र त्याचं तोंड खाली असेल. म्हणजेच विद्यार्थी मित्र तर आपली जी आकृती आहे वरून 2 पंचकोन, खालून 2 पंचकोन आणि 4 स्टार असणारी आकृती क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळते. करेक्ट उत्तर ऑप्शन 4 हे होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, आकृतीचा लपलेला भाग आपल्याला काय करायचा आहे, शोधायचा आहे. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 हा आपला आकृतीचा लपलेला भाग होय. पुढचा प्रश्न, आपल्याला तंतोतंत असणारी आकृती ओळखायची आहे. यासारखी आकृती कोणती ते आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र सर्व आकृत्यांचे निरीक्षण करून आपण ह्याचं उत्तर शोधू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, अपूर्ण आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. इथे जो आहे भाग, कटलेला भाग तो कोणता असेल हे आपल्याला सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्र सर्व आकृत्यांचे निरीक्षण केले असता ऑप्शन 1 जो आहे तो आपलं करेक्ट उत्तर ठरतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न कुठलीही सूचना न देता पुढच्या गटातला असतो, तो म्हणजेच विद्यार्थी मित्र सामान्य ज्ञान या गटातला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 41 म्हणजेच प्रश्न क्रमांक 1 ते 40 हे बुद्धिमत्ता गटातील असतील, जे आपण मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक चाचणी असं म्हणतो. त्यानंतर विद्यार्थी मित्र आता पुढचे येणारे जे प्रश्न आहेत 41 ते 70 हे जे 30 प्रश्न आहेत विद्यार्थी मित्र ते जनरल नॉलेज GK या गटातील असतील. व शेवटचे प्रश्न विद्यार्थी मित्र 71 ते शेवटचा प्रश्न म्हणजेच 100 हे जे प्रश्न आहेत ते शिक्षक अभिव्यक्ती, ज्याला आपण टीचर ॲप्टिट्यूड असं म्हणतो, ह्या गटातील असणार आहे. तर विद्यार्थी मित्र GK मधला पहिला प्रश्न, पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशास म्हणतात? 1 चीन, 2 नॉर्वे, 3 थायलंड, 4 जपान. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 थायलंड करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, भारताचा सर्वप्रथम नागरिक कोण असतो? 1 राज्यपाल, 2 पंतप्रधान, 3 राष्ट्रपती, 4 मुख्यमंत्री. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 राष्ट्रपती करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, माझे सत्याचे प्रयोग हा ग्रंथ कोणाचा आहे? 1 महात्मा गांधी, 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 3 महात्मा फुले, 4 लोकमान्य टिळक. विद्यार्थी मित्र माझे सत्याचे प्रयोग हे महात्मा गांधीजींचे आत्मचरित्र होय, म्हणजेच ज्याला आपण ऑटोबायोग्राफी असं म्हणतो. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न, राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 मे, 2 28 फेब्रुवारी, 3 1 डिसेंबर, 4 16 सप्टेंबर. विद्यार्थी मित्र 28 फेब्रुवारी
हा आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे नॅशनल सायन्स डे म्हणून साजरा करतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, ओझोन वायू थरास भगदाड पडल्याने कोणता रोग संभवतो? म्हणजे ओझोनचा जर थर कापण्यात आला, त्या थराला जर बाधा पोहोचली तर कोणता रोग संभवतो? ऑप्शन 1 कॅन्सर, 2 एड्स, 3 मलेरिया, 4 कांजण्या. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 कॅन्सर करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, जगातील सर्वात स्वच्छ नदी कोणती? 1 ॲमेझॉन, 2 मिसुरी, 3 थेम्स, 4 नाईल. विद्यार्थी मित्र लंडन शहरापासून वाहणारी थेम्स नदी जगातील सर्वात स्वच्छ नदी आहे, ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, रात्री घड्याळात चमकणारा पदार्थ कोणता? 1 पारा, 2 लिथियम, 3 रेडियम, 4 कार्बन. विद्यार्थी मित्र आपणास माहीत आहे ऑप्शन 3 रेडियम हा रात्री घड्याळात चमकणारा पदार्थ असतो. तर पारा हा द्रव आहे, हे आपलं उत्तर असणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. पाराही चमकतो, पण रेडियम आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गटपर्णी ही कीटकभक्षी वनस्पती कोणत्या राज्यात आढळते? 1 महाराष्ट्र, 2 गोवा, 3 आसाम, 4 पश्चिम बंगाल. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 पश्चिम बंगालमध्ये आपल्याला गटपर्णी ही वनस्पती आढळते. पुढचा प्रश्न, कोणत्या पेशी अंगकास ऊर्जा निर्माण करणारे ग्रह? ऑप्शन 1 केंद्रक, 2 तंतुकणिका, 3 रिक्तिका, 4 पेशीद्रव्य. विद्यार्थी मित्रो तंतुकणिका ज्याला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, तर मायटोकॉन्ड्रिया ह्या पॉवर हाऊस ऑफ द सेल असतात, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, महाराष्ट्रातील शेवटी निर्मिती झालेला जिल्हा कोणता? म्हणजे सगळ्यात शेवटचा जिल्हा कोणता असा हा प्रश्न. 1 धाराशिव, 2 छत्रपती संभाजीनगर, 3 पालघर, 4 ठाणे. विद्यार्थी मित्र ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सह्याद्री डोंगर रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? 1 दौडाबेटा, 2 केटू, 3 कळसुबाई, 4 साल्हेर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 कळसुबाई हे सह्याद्री डोंगरातील पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर होय. पुढचा प्रश्न, कुतुब मिनार कोठे स्थित आहे? 1 हैदराबाद, 2 दिल्ली, 3 मुंबई, 4 कलकत्ता. विद्यार्थी मित्रो कुतुब मिनार आपल्याला दिल्लीमध्ये स्थित असलेला पाहायला मिळतो, तर हैदराबाद येथे 4 मिनार स्थित आहेत, ही बाब आपण लक्षात ठेवावी. पुढचा प्रश्न, कुंकू कोणत्या घटकापासून बनते? 1 शेंदूर, 2 हळद, 3 गुलाल, 4 बीटरूट. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 हळद आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, स्वच्छ भारत अभियान राबवण्यात अग्रेसर असणारे राज्य कोणते? 1 गोवा, 2 गुजरात, 3 उत्तर प्रदेश, 4 महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रो आपल्या देशामध्ये महाराष्ट्र हा स्वच्छ भारत अभियानामध्ये सर्वप्रथम आहे, अग्रेसर आहे. ऑप्शन 1 करेक्ट, ऑप्शन 4 महाराष्ट्र करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वसुंधरा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात? 1 7 एप्रिलला, 2 22 एप्रिल, 3 28 फेब्रुवारी, 4 5 जून. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 22 फेब्रुवारी. वसुंधरा दिन 28 फेब्रुवारी आपण आत्ताच पाहिलं होतं, ते म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान दिन. 7 एप्रिल विद्यार्थी मित्रो जागतिक आरोग्य दिन म्हणजे वर्ल्ड हेल्थ डे, आणि 5 जून जागतिक पर्यावरण दिन होय. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचे उगमस्थान कोणते आहे? 1 महाबळेश्वर, 2 गंगोत्री, 3 त्र्यंबकेश्वर, 4 मानसरोवर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 महाबळेश्वर कृष्णा नदीचे उगमस्थान, गंगोत्री गंगा नदीचे उगमस्थान, त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचे उगमस्थान, मानसरोवर ब्रह्मपुत्रा नदीचे उगमस्थान. ह्या बाबीही आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, संगणकाचा शोध कोणी लावला? 1 मार्कोनी, 2 न्यूटन, 3 चार्ल्स बॅबेज, 4 एडिसन. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा म्हणजेच कम्प्युटरचा शोध लावला, तर एडिसनने बल्बचा शोध लावला, मार्कोनी यांनी टेलिव्हिजनचा शोध लावला, मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला. ऑप्शन 3 चार्ल्स बॅबेज करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, प्लॅनिंग टू विन हे पुस्तक कोणी लिहिले? 1 सायना नेहवाल, 2 सानिया मिर्झा, 3 किरण बेदी, 4 मेरी कॉम. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 सायना नेहवाल करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात 14 एप्रिल हा दिन समता दिन म्हणून शासन स्तरावर पाळला जातो? 1 केरळमध्ये, 2 महाराष्ट्रात, 3 तामिळनाडूमध्ये, 4 गोव्यामध्ये. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 समता दिन पाळणारं तामिळनाडू हे राज्य होय. पुढचा प्रश्न, श्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते?
1 18 2 20 3 19 4 21. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 19 करेक्ट उत्तर होय. पुढचा मराठी लेखनाची लिपी कोणती आहे? 1 ब्राह्मी, 2 खरोष्टी, 3 देवनागरी, 4 यापैकी नाही. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 मराठी लेखनाची जी लिपी आहे जी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर ती विद्यार्थी मित्रो देवनागरी ही लिपी होय. त्यानंतर पुढचा ऑप्शन विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न क्रमांक 62. भारतातील सर्वात रुंद नदी कोणती? म्हणजेच विच इज वायडन रिव्हर इन द इंडिया और आवर कंट्री. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 गंगा, 2 कोसी, 3 ब्रह्मपुत्रा, 4 गोदावरी. विद्यार्थी मित्रो मानसरोवरातून उगम पावणारी ब्रह्मपुत्रा ही भारतातील सर्वात रुंद नदी होय. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय हॉकी खेळाडूस हॉकीचा जादूगर असे म्हणतात? 1 धनराज पिल्ले यांना, 2 मानसिंग यांना, 3 हरप्रीत सिंह यांना, 4 मेजर ध्यानचंद यांना. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 मेजर ध्यानचंद करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न मानवी शरीराचे सरासरी तापमान किती डिग्री सेल्सिअस असते? 1 30, 2 35, 3 40, 3 37. विद्यार्थी मित्रो मानवी शरीराचे सरासरी तापमान आपल्याला 37 डिग्री सेल्सिअस म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस पाहायला मिळते. पुढचा प्रश्न वर्ष 2023चा हिंद केसरी कोण ठरला? 1 महेश पाटील, 2 प्रमोद सावंत, 3 बाला रफिक शेख आणि 4 अभिजित कटके. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 अभिजित कटके हे आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न लीप वर्षात किती दिवस असतात? 1 266, 2 365, 3 366 आणि 4 265. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 366 हे करेक्ट उत्तर. तर विद्यार्थी मित्रो साधारण वर्षामध्ये 365 दिवस असतात तर लीप वर्षामध्ये 1 दिवस वाढतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली? 1 1985, 2 1885, 3 1785 आणि 4 1985. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 1885 आपल्याला करेक्ट उत्तर पाहायला मिळतं. ऑप्शन इथे एक रिपीट झाला आहे विद्यार्थी मित्रो. तर ऑप्शन 2 1885 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न भारताचे राष्ट्रीय फूल कोणते? 1 लिली, 2 गुलाब, 3 कमळ, 4 सोनचाफा. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल होय. पुढचा प्रश्न मीठ, साखर व पाणी यांच्या मिश्रणास काय म्हणतात? 1 त्रिअमृत, 2 जलसंजीवनी, 3 जलदूत, 4 जलासव. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 तर आपण जलसंजीवनी असं म्हणत असतो तर इंग्रजीमध्ये तर आपण ORS म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं म्हणत असतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न सूर्यमावळतीचा देश कोणत्या देशाला म्हणतात? 1 जपानला, 2 थायलंडला, 3 नॉर्वेला, 4 अफगाणिस्तानला. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 नॉर्वे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो तो म्हणजे शिक्षक अभिव्यक्ती या घटकामधून शाळा सुटल्यानंतर काही मुले गेटजवळ गलका म्हणजेच गडबड करतात, गोंधळ करतात तर तुम्ही काय कराल? 1 त्यांना शिक्षा कराल, 2 हळू ओरडण्यास सांगाल, 3 मुले ओरडणारच आणि 4 गेटजवळ थांबून मुले शिस्तीत सोडाल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर असणार आहे. जरी मुलांना हळू ओरडा असं जरी सांगितलं तर तो गलका होणारच आहे म्हणजे आवाज होणारच आहे. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर नसून 4 हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न एका मुलाचा डब्बा सांडला आहे, आपण काय कराल? 1 कुणी डब्बा सांडला ते शोधाल, 2 इतर मुलांनी त्याला डब्बा देणे सुचवाल, 3 त्याला तुमचा अर्धा डब्बा द्याल आणि 4 त्याला घरी पाठवाल. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 करेक्ट उत्तर असणार आहे. तर दुसऱ्याला सुचवण्यापेक्षा आपण कृती केल्यानंतर विद्यार्थी लक्षात ठेवतात तर आपल्याला विद्यार्थ्यांनी ते अनुकरण करावं म्हणून आपल्याला ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न शिक्षकामध्ये खालीलपैकी कोणता गुण अत्यावश्यक आहे? 1 उत्साहीपणा, 2 प्रयोगशीलता, 3 कर्तव्यदक्षता आणि 4 वक्तशीरपणा. विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 शिक्षक कर्तव्यदक्ष जर असेल तर ह्या सर्व गोष्टी आपोआप तिथं आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न शालेय शिक्षणाची गुणवत्ता निर्धारित करणारा घटक कोणता? 1 पायाभूत सुविधा, 2 आर्थिक तरतुदी, 3 शासकीय अनुदान आणि 4 शिक्षकांच्या शिक्षणाची गुणवत्ता. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 आपलं करेक्ट उत्तर होय. शिक्षकांची गुणवत्ता जर चांगली असेल, शैक्षणिक अर्हता
गुणवान असेल तर विद्यार्थी मित्रो नक्कीच शिक्षक चांगली विद्यार्थी निर्मिती करतात. पुढचा प्रश्न, मूलभूत शिक्षणाची कल्पना कोणी मांडली? 1. डॉक्टर झाकीर हुसेन, 2. राजेंद्र प्रसाद, 3. महात्मा गांधी, 4. रवींद्रनाथ टागोर. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 महात्मा गांधी यांनी मूलभूत शिक्षणाची संकल्पना मांडली, ज्यामध्ये कौशल्य आधारित अभ्यासक्रम त्यांनी सुचवला आहे, दिला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, शाळेतील शिक्षणाच्या गुणवत्तेचे सूचक करणारा घटक कोणता? म्हणजे कोणत्या घटकावरून आपल्याला कळतं की ही शाळा चांगली आहे, ह्या शाळेची गुणवत्ता आहे? 1. शाळेच्या पायाभूत सुविधेवरून, 2. अद्ययावत वर्ग असण्यावरून, म्हणजेच प्रोजेक्टर असणे, कॉम्प्युटरची व्यवस्था असणे किंवा या बाबीवरून आपल्याला कळतं की शाळा चांगली आहे. 3. शाळेची इमारत आणि 4. उपलब्ध विद्यार्थी संख्या. विद्यार्थी मित्रो प्रचंड विद्यार्थी संख्या असणे म्हणजेच गुणवत्तापूर्ण शाळा असा निकष आपल्याला लावता येतो. तो घटक विद्यार्थी संख्या म्हणजेच विद्यार्थ्याची उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक होय, जो की शाळेची गुणवत्ता आपल्याला दर्शवतो. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्याच्या शिकण्याशी संबंधित समस्यावर सर्वोत्तम उपाय काय आहे? 1. कौशल्य सराव करून घेणे, 2. ग्रंथालयातील अभ्यास वाढवणे म्हणजेच त्याला आपण सुपरवाइज स्टडी असं म्हणतो, त्यानंतर खाजगी शिकवणीसाठी त्या विद्यार्थ्यांना पाठवणे, आणि विद्यार्थी मित्र 4. त्या विद्यार्थ्यात निदान करण्यास शिकवणे. तर विद्यार्थी मित्र आपण त्यांना निदान करण्यास म्हणजे ॲनालिसिस करायचं शिकवलं तर विद्यार्थी निश्चितच काय होतात, कसदार बनतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न, शिक्षक विद्यार्थ्याची क्षमता कशी मोजतात? 1. विद्यार्थ्याच्या पालकांना विचारून, 2. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करून, 3. त्याच्या मित्राला पॅरासोलला म्हणजेच मित्राला, आणि 4. विद्यार्थ्यांनी केलेल्या वैविध्यपूर्ण कामाचे विश्लेषण करून. तर विद्यार्थी मित्र मूल्यमापनाच्या अनेक पद्धती आहेत, ज्यात तोंडी परीक्षा असेल, घटक चाचणी असेल, लेखी परीक्षा असेल, चर्चात्मक चर्चा असेल. तर या घटकातून आपण विद्यार्थ्याचे मूल्यमापन करू शकतो. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचं, वर्ग अध्यापनासाठी म्हणजे शिकवण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? 1. विद्यार्थ्याची उत्सुकता असणं गरजेचं आहे, 2. वर्गात चांगलं वातावरण पाहिजे म्हणजेच योग्य वातावरण पाहिजे, 3. प्रगत शिक्षक असावेत, आणि 4. त्या सर्व बाबी. विद्यार्थी मित्र या सर्व बाबी जर असतील तर वर्ग अध्यापन नक्कीच प्रभावी होते, चांगले होते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, वयाच्या कोणत्या टप्प्यावर मुलांना अनेकदा शाळेत समायोजन करण्यासाठी अडचणी येतात, समस्या येतात? 1. प्रौढावस्थेत, 2. बालपणात, 3. कुमार वयात, 4. उत्तर बालपणात. विद्यार्थी मित्र बालपणात म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी एकदम लहान असतो म्हणजे सुरुवातीच्या वर्गात जायला त्याला अडचणी येतात, समस्या येतात. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शालेय व्यवस्थेची मुख्य जबाबदारी कोणाची असते? 1. शिक्षकाची, 2. मुख्याध्यापकांची, 3. व्यवस्थापकाची, तर 4. समिती अध्यक्षांची. विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 शाळेचे सर्वेसर्वा म्हणजेच मुख्याध्यापक, शाळेचा कणा म्हणजेच मुख्याध्यापक. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळा सोडणे म्हणजे काय? 1. कायमची सोडून देणे, 2. शाळेला कधी कधी येणे, 3. शाळेच्या बाहेर खेळत बसणे, आणि 4. यापैकी नाही. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 शाळेत कधीच न येणे म्हणजे कायमची सोडून देणे म्हणजे शाळा सोडणे होय. पुढचा प्रश्न, शाळेत गैरहजर राहून किंवा पळून जाणे अशा घटना कशामुळे घडतात? 1. कुचकामी शिक्षक असल्यामुळे, 2. अभ्यासात रस नसणारे विद्यार्थी असल्यामुळे, 3. शिक्षण रटाळ झाल्यामुळे, आणि 4. या सर्व गोष्टीमुळे. विद्यार्थी मित्र या सर्व गोष्टीमुळे, या सर्व बाबीमुळे ह्या बाबी आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न, शिक्षण प्रशिक्षण आराखडा तयार करणारी राज्यस्तरीय परिषद कोणती आहे? 1. NCERT, 2. SCERT, 3. डाएट, 4. ACB. विद्यार्थी मित्र ऑप्शन 1 NCERT ही जी संस्था आहे तर ही राज्यस्तरीय परिषद आहे विद्यार्थी मित्र, जी की शिक्षणाशी संबंधित कार्य करते. पुढचा प्रश्न, मुलामध्ये कोणत्या शिकवण्याच्या पद्धतीने सहकार्य भावना आपल्याला वाढवता येईल? 1. व्याख्यान पद्धतीने, 2. प्रयोग पद्धतीने, 3. चर्चा पद्धतीने, 4. प्रकल्प पद्धतीने. विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 प्रकल्प पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यातील सहकार्य भावना वाढवता येते. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी दृकश्राव्य शैक्षणिक साधन कोणते? 1. आयपॉड, 2. प्रोजेक्टर, 3. TV, 4. 2 व 3. विद्यार्थी मित्र आयपॉडने फक्त आपल्याला ऐकू येतं, तर प्रोजेक्टर व TV या दोघांनी आपल्याला दृक म्हणजे दिसणारे आणि श्राव्य म्हणजे ऐकता येते, दिसतेही. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 4 करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, शिक्षक वर्गात प्रश्न का विचारतात? 1. विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्यासाठी, 2. विद्यार्थी बोलू नये म्हणून,
3 विद्यार्थ्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि 4 विद्यार्थ्यांना शिक्षकाची भीती वाटावी म्हणून. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळवण्यासाठी कसे प्रेरित केले पाहिजे? 1 आदर्श व्यक्तिमत्वास अनुसरून वर्तणूक करण्यास सांगून, 2 आकस्मित त्यांना अभ्यास देऊन, 3 त्यांना शिक्षा करून आणि 4 त्यांना रागावून. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 आदर्श व्यक्तिमत्व पुढं ठेवून त्यांना आपल्याला सांगता येतं की यांचं अनुकरण करणं आपल्याला गरजेचं आहे आणि ते जर वर्तणूक अनुकरण जर केलं तर नक्कीच एक चांगले विद्यार्थी घडतील, त्यांना प्रेरणा मिळेल. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, मूलभूत शिक्षण योजनेचा उद्देश काय आहे? 1 शिक्षणाचे सार्वत्रिकरण करणे, 2 शिक्षण व्यावसायिकीकरण करणे, 3 विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य निर्माण करणे आणि 4 शिक्षण अनिवार्य करणे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 कौशल्य निर्मिती हा मूलभूत शिक्षणाचा मुख्य घटक होय. तर कृतीतून शिक्षण असं हे मूलभूत शिक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, तुमच्या 6वीच्या वर्गातील एक मुलगा 10वीच्या मुलींच्या गटात वावरतो, तुम्ही काय कराल? 1 त्यास शिक्षा कराल, 2 मुलींना हळूहळू त्या मुलास गटातून दूर कराल, 3 पालकांना कळवाल, 4 मुख्याध्यापकांना कळवाल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, निरोप समारंभात काही विद्यार्थी तुम्हाला फोटो काढण्यासाठी बोलावत आहेत, तुम्ही काय कराल? 1 त्यांना सांगाल की फोटो काढणे वायफळ असते, 2 त्यांना फोटो न काढण्याचा सल्ला द्याल, म्हणजे आपण तर फोटो काढण्यासाठी जाणार नाहीच पण त्यांना सांगाल की तुम्ही पण फोटो काढू नाही असा ऑप्शन 2, 3 फोटोत आनंदाने सहभागी व्हाल आणि 4 कोणतीही भूमिका म्हणजेच तटस्थ भूमिका घ्याल. तर विद्यार्थी मित्र ऑप्शन 3 फोटोत आनंदाने सहभागी होण्यास काहीच हरकत नाही, ते आपलं करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, तुमच्या शाळेत मुले इतरत म्हणजे कचराकुंडी सोडून इतरत कचरा टाकताना तुम्हाला आढळतात, तर तुम्ही काय कराल? 1 त्यांना शिक्षा कराल, 2 तुम्ही सुद्धा कचरा तेथे टाकाल, 3 मुख्याध्यापकांना कचराकुंडी व्यवस्था करण्यासाठी विनंती कराल आणि 4 कचरा जर टाकला तर काहीही हरकत नाही असा विचार कराल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, अभ्यासक्रम पूरक उपक्रम जे शाळेमध्ये घडत असतात किंवा ठरवले जातात तर त्याची जबाबदारी कोणाकडे असावी? 1 मुख्याध्यापकाकडे, 2 या कामासाठी ज्या शिक्षकाची नेमणूक आपण केलेली आहे त्याच्याकडे, 3 त्यात रस घेणाऱ्या शिक्षकाकडे आणि 4 सर्व शिक्षकाकडे. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, शाळेच्या संरचनेत सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची आहे? 1 विद्यार्थ्याची, 2 शिक्षकाची, 3 शैक्षणिक समिती अध्यक्षांची आणि 4 मुख्याध्यापकाची. विद्यार्थी मित्रो ही सर्वची जबाबदारी मुख्याध्यापकाची असते, तो सर्व शाळेतील घटनासाठी जबाबदार असतो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वेळापत्रकाची उपयुक्तता म्हणजेच उपयोग काय असतो? 1 शाळा व्यवस्थित चालवण्यास मदत करते, 2 यामुळे शिक्षकामधील कामाचा ताण संतुलित राहतो, बॅलन्स राहतो, 3 हे वेळेचा आणि सेवांचा अपव्यय टाळण्यास मदत करते आणि 4 वरील सर्व. विद्यार्थी मित्रो या सर्व बाबी वेळापत्रकाचे गुणधर्म आहेत, वैशिष्ट्ये आहेत, म्हणजेच ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्ग कालावधी शिक्षक न्याय वाटपाच्या तपशिलासह वेळापत्रकाला काय म्हणतात? 1 वर्ग वेळापत्रक, 2 शिक्षक वेळापत्रक, 3 व्यायामाचे वेळापत्रक, 4 गृहपाठाचे वेळापत्रक. विद्यार्थी मित्रो हे शिक्षकाचे वेळापत्रक असते ज्यामध्ये वर्ग नमूद असतो, कालावधी म्हणजे कोणता क्लास कोणता वर्ग कधी घ्यायचा हे त्यात नमूद केलेलं असतं. तर विद्यार्थी मित्रो कोणते शिक्षक कोणत्या विषयासाठी आहेत हेही त्यात नमूद असतं. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, वर्गात विद्यार्थी उपस्थितीकडे कुणाचे लक्ष काटेकोर असावे लागते किंवा असते? 1 मुख्याध्यापकाचे, 2 विषय शिक्षकाचे, 3 वर्ग शिक्षकाचे आणि 4 पालकाचे. विद्यार्थी मित्रो हे काम वर्ग शिक्षकाचं आहे, त्यांनी काटेकोरपणे लक्ष दिलं तर निश्चितपणे विद्यार्थ्याची जी उपस्थिती आहे ती आपल्याला चांगल्या प्रमाणात पाहायला मिळते. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, विद्यार्थी डबा खाऊन इतरत कचरा टाकतात, तुम्ही काय कराल? 1 पालकांना कळवाल, 2 मॉनिटरला नावे लिहिण्यास सांगाल, 3 शिक्षा कराल, 4 समजावून सांगाल. तर त्या विद्यार्थ्यांना आपण कचरा डब्यातून उरलेलं जे विद्यार्थी मित्रो उष्ट अन्न जे आहे तर ते इकडे तिकडे न टाकता न फेकता ते व्यवस्थित त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं असतं. त्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, त्यांना समजावून सांगावं लागेल. पुढचा प्रश्न, पालक सभेस हजर राहत नाहीत, तुम्ही काय कराल? 1 विद्यार्थ्यांना शिक्षा कराल म्हणजे ज्यांचे पालक आले नाही त्यांना शिक्षा कराल,
2 मुख्याध्यापकांना कळवाल. 3 व्यवस्थापनास कळवाल. 4 काहीही करणार नाही. विद्यार्थी मित्रो, मुख्याध्यापकांना कळवणं गरजेचं आहे. ते त्यांच्याशी संपर्क साधून न येण्याविषयी विचारणा करतील आणि त्यावरील उपाय शोधतील. तर ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, काही मुले तुमच्या तासाला आपसात बोलतात. 1 त्यांना वर्गाबाहेर काढा. 2 त्यांना शिक्षा करा. 3 शाळा सोडण्याचे सांगा आणि 4 समजावून लक्ष देण्यास सांगाल. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 4 करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, तुम्हाला मार्केटमध्ये थोडे काम आहे तर तुम्ही काय कराल? 1 मुख्याध्यापकांना विचारून जाल. 2 न सांगता पटकन जाल. 3 काम सुट्टीच्या दिवशी कराल आणि 4 सर्वच जातात तर तुम्हीही न विचारता जाल. विद्यार्थी मित्रो ऑप्शन 1 नेहमी करेक्ट होय. तर न सांगता जाणं हे चुकीचं आहे. तर सर्वच काम आपल्याला सुट्टीच्या दिवशी करता येतील असं सांगता येत नाही. एखादं काम अर्जंट असतं, ऑफिशियल डेला आपल्याला ते करावं लागतं, तर तेही आपल्याला करता येणार नाही. आणि सर्वच जातात म्हणजे इतर काहीतरी चुकतात, त्याप्रमाणे आपणही चुकलं तर काय हरकत आहे असं नाही. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, एक विद्यार्थी कॉपी करताना आढळला तर तुम्ही काय कराल? 1 ओळखीचा आहे, सोडून द्याल. 2 असे करण्यास मज्जाव कराल म्हणजे त्याला करू नये असे तुम्ही त्याला सांगाल किंवा दरडावाल. 3 एखादी कॉपी चालते आणि 4 दुर्लक्ष कराल. तर विद्यार्थी मित्रो त्याला आपण सज्जड दम देणं गरजेचं आहे. हे करणं चुकीचं आहे आणि त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे आपण त्याला सांगणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ मित्रपरिवारात शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया 8व्या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, ज्यामध्ये अजून 100 प्रश्न आपण पाहणार आहोत. धन्यवाद.